या 5व्या व्हिडिओमध्ये आपण या धड्याखाली काही गणित दिलेली एक्सरसाइज मध्ये ती गणित आपण सोडवण्याचा प्रयत्न करू. ई गणित, याच्या खाली ई गणित आहे पहा. रवी applied a force of 10 Newton and moved a book 30 centimeter in the direction of force. How much was the work done by Ravi? रवीने एका पुस्तकाला 10 न्यूटन इतके बल लावले असता त्या पुस्तकाचे बलाच्या दिशेने 30 सेंटीमीटर इतके विस्थापन झाले तर रवीने केलेले कार्य काढा. केव्हाही गणित सोडवत असताना त्याच्यामध्ये काय काय दिलंय याला थोडंसं अंडरलाईन करा, म्हणजे आपल्याला दिलंय काय, विचारले काय, अगोदर गणित सोडवताना मांडावं लागतं. काय विचारले तुम्हाला? कार्य विचारले. कार्य नेहमी आपण W ने दर्शवतो, बरोबर आहे. आता किती फोर्स लावलाय त्यांनी? 10 न्यूटन. वर्क, हाऊ मच वर्क डन? 30 सेंटीमीटर. त्यातील गोष्ट. सो 10 न्यूटन फोर्स अप्लाइड किती झालाय? 10 न्यूटन. नंतर काय दिले आपल्याला? डिस्प्लेसमेंट, that is the S. Displacement always denoted by S, that is equal to 30 centimeter. गणित सोडवत असताना पहिलं काळजी घ्यावी लागते, जे दिलेली राशी जी आहे त्या एकाच मापन पद्धतीमध्ये आहेत का बघावं लागतं. ही सीजीएस मध्ये आहे, याला रूपांतर करून घ्यायचं. कसं रूपांतर करणार तुम्ही? त्याचं मीटर मध्ये करणार. 30 भागिले 100, कारण 100 का घेतो मी? 100 सेंटीमीटर बरोबर 1 मीटर, आणि याचा भागाकार केला तर मला 0.3 मीटर मिळतो. किती मिळाला? 0.3 मीटर. आता मी याच्याशी संबंधित कोणतं सूत्र आहे ते मांडणार. W is equal to F into S. हे कशाहून? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. कार्य बरोबर बल गुणिले विस्थापन, तुम्ही शिकलेले. आता ह्याच्या किमती ठेवून द्या. फोर्स 10 आहे आणि विस्थापन किती झाले? 0.3 झाले. मग या दोन्हीचा गुणाकार. आता कार्य कशामध्ये मोजतो आपण? जूल मध्ये मोजतो. F is equal to 10 Newton, S is equal to 0.3 meter, W is equal to F into S, 10 into 0.3, that is the 3 Joule work. आता आणखी एक तुम्हाला विचारलंय, डी गणित आहे पुस्तकातलं तुमच्या. Determine the amount of work done when an object is displaced at an angle 30 degree. वर्क डन ला अंडरलाइन करा. 30 डिग्री with respect to direction of the force. बलाच्या दिशेने 30 कोनात विस्थापन झाले असता केलेल्या कार्याचे समीकरण तयार करा. आता W तुम्ही पाहिलेलं आहे, जेव्हा वस्तूचं विस्थापन बलाच्या दिशेने होत नाही त्यावेळी W is equal to Fs cos theta हे सूत्र आहे. आता किती अँगल आहे म्हणतो हा? बलाच्या दिशेत इथं फोर्स F लावलेला आहे, तर F1 बरोबर F cos theta. F आपल्याला दिलं नाही, फक्त काय करायचे? इथं समीकरण तयार करायचे. cos 30 डिग्री. Fs cos 30 डिग्री. जास्तीत जास्त तुम्ही 30 डिग्रीची किंमत ठेवू शकता आणि तेवढं समीकरण तुम्ही काढू शकता.
आता आणखी एक उदाहरण आहे, सोपे सोपे उदाहरण आहे, पहा. डी गणित आहे याच्यामधलं. काय डी म्हणतं बघा. The velocity of a car increases from the velocity of a car increases from 54 kilometer per hour to 72 kilometer per hour. How much is the work done? How much is the work done? If mass of car is 1500 kilogram. एका मोटारीचा वेग 54 किलोमीटर प्रति तास पासून एका मोटारीचा वेग 54 किलोमीटर प्रति तास पासून 72 किलोमीटर प्रति तास इतका झाला तर मोटारीचे वस्तुमान 1500 किलोग्रॅम असेल तर वेग वाढवण्यासाठी किती कार्य करावे लागेल? दिलेले राशी लिहा अगोदर. गिवन क्वांटिटीज m is equal to 1500 kilogram. Initial velocity u is equal to 54 kilometer per hour. V is equal to 72 kilometer per hour. आता हे MKS मध्ये मीटर किलोग्रॅम सेकंद. मीटर मध्ये अंतर पाहिजे म्हणजे रूपांतर आपल्याला मीटर मध्ये करावं लागतं. कसं करणार तुम्ही? 1000 मीटर बरोबर 1 किलोमीटर म्हणून 1000 न गुणायला. आता 60 मिनिटाचा 1 तास आहे की नाही आणि 60 सेकंदाचा 1 मिनिट. याचं जर कॅल्क्युलेशन तुम्ही केला तर 3 गुणिले 6 33 9 3 गुणिले 10 भागिले 2 म्हणजे 30 भागिले 2 म्हणजे
15 मीटर पर सेकंद. तसंच 72चं करा. 72 into 1000 divided by 60 into 60. मीटर पर सेकंद. आता वेगामध्ये बदल झालेला आहे की नाही. मास दिले, यू दिले, तुम्हाला डब्ल्यू विचारले. डब्ल्यू वाढेल कसं? कायनेटिक एनर्जी मध्ये वाढ झाली की डब्ल्यू वाढेल की नाही. डब्ल्यू इज इक्वल टू हा वेग v म्हटला आपण, याच्या वेगामध्ये बदल जो होतो त्याच्यावर वेग वाढणार. 1/2 mv² minus 1/2 mu². सिंप्लिफाय इट. सिंप्लिफाय करा. 1/2 into m into v² minus u². 1/2 into 1500 kilogram into v20² minus 15². बरोबर आहे. आता इथं तुम्हाला खाली दिसते का? इथपर्यंत दिसते. अजून एक स्टेप होऊ शकते. 750 into 400 and 225. त्याचा वर्ग 225, 20 चा वर्ग 400. आता इथं लिहितो मी. वर्क इज इक्वल टू, दिसतं इकडचं तुम्हाला, वर्क इज इक्वल टू 750 into, ह्या दोन्हीची वजाबाकी करा. त्या दोन्हीची वजाबाकी 175 येते. 175. आता 750 आणि 175 याची जर गुणाकार तुम्ही केला that amount of work done. एवढं कार्य केल्यानंतर एवढा वेग वाढेल. एवढा 72 किलोमीटर प्रति तास एवढा वेग वाढवण्यासाठी मला किती कार्य करावं लागेल? 131,250 एवढ्या प्रमाणामध्ये मला या ठिकाणी काम करावं लागेल. तेव्हा त्या ठिकाणी 72 किलोमीटर प्रति आवर एवढा वेग त्या मोटारीला येईल. म्हणजे त्या मोटारीला तेवढं कार्य केल्यानंतर तेवढा वेग येईल. पुढचं गणित घेऊत आपण. If the energy of a ball falling from a height, हे पुस्तकातलं सी गणित आहे. If the energy of a ball falling from a height is falling from a height of 10 meters is reduced by 40%. It is reduced by 40%. How high will it rebound?
how high it will rebound. How high it will rebound or will it rebound. 10 मीटर उंचीवरून जमिनीवर पडलेल्या चेंडूची ऊर्जा 10 मीटर उंचीवरून जमिनीवर पडलेल्या चेंडूची ऊर्जा जमिनीवर पडलेल्या चेंडूची ऊर्जा जमिनीवर आदळताच 40% कमी होते. कमी होते. 40% कमी होते. तर तो किती उंचीपर्यंत उसळी घेईल? If energy of a ball falling from a height of 10 meter is reduced by 40%, how high it will rebound? Height of the rebound, we consider it as a h2. Height of rebound आपण ह्याला h2 समजू. उसळी घेणार किती उंचीपर्यंत उसळी घेईल असं म्हणलंय. वरून पडलेला चेंडू आणि 40% ऊर्जा कमी झाली त्याची, तर तो किती उंचीपर्यंत जाईल असं म्हटलंय. म्हणजे आपल्याला इथं त्याच्या उसळी घ्यायचं, h2 काढायची. आता हाईट ऑफ द बॉल किती दिली तुम्हाला? हाईट ऑफ बॉल आपण समजू h1 आहे असं समजू. ते 10 मीटर दिले तुम्हाला. अजून काय काय दिले बघा गणितामध्ये. E1 is the initial velocity of a ball. Initial velocity of a ball आपण किती समजू? E1 आहे असं समजू. वेलॉसिटी नाही, एनर्जी. वेलॉसिटीच्या ऐवजी आपण काय इनिशियल एनर्जी. इनिशियल एनर्जी ऑफ ए बॉल आपण किती समजलेला आहे? E1. आणि एनर्जी ऑफ बॉल म्हणजे 40% कमी झाल्यानंतर एनर्जी ऑफ बॉल आपण E2 समजू. पण ही केव्हाची एनर्जी आहे? एनर्जी ऑफ बॉल आफ्टर लॉस ऑफ 40%. आफ्टर लॉस ऑफ 40%. म्हणजे ही E1 एनर्जी जी आहे, E1 एनर्जी आपली त्या मूळ बॉलची एनर्जी आहे. याच्यामधून 40% आम्ही वजा करणार, म्हणजे E1 चं 40% म्हणजे गुणिले 40/100. गुणिले 40/100. आता मला इथं E1 कॉमन काढता येतं. E1 मी बाहेर घेणार. 1 मायनस 0.4 असं लिहिता येतं मला. ही काय झाली? E2 झाली.
म्हणजे 40% कमी झाल्यानंतर त्याची जी ऊर्जा आहे ती आपल्याला या ठिकाणी मिळाली. म्हणजे आता ह्याची वजाबाकी करा तुम्ही. E2 is equal to 0.6 E1. 0.6 एक मधनं 0.4 गेलं 0.6 मिळालं. ही त्याची ऊर्जा आहे. आता E1 is equal to E1 मला कसं घेता येतं? E1 काय आहे? E1 या ठिकाणी त्याची सुरुवातीची ऊर्जा आहे mgh आहे की नाही, ज्याला तुम्ही h1 म्हटलेला आहे. आणि E2 काय आहे? E2 हे mgh2 आहे. म्हणजे लॉस झाल्यानंतर जी वर येणार आहे या ठिकाणी येणार आहे का बॉल या ठिकाणची ऊर्जा आहे. आता मला हे mgh2 मला हे असं लिहिता येतं कारण E2 इथं मी किंमत काढली आहे. E2 is equal to हे mg गेट कॅन्सल, तर मला असं घेता येतं या ठिकाणी 0.6 E1. E2 is equal to mgh2 0.6 E1. That I can write 0.6 mgh1. That I can write 0.6 mgh1. So m and g are same. So in h2 is equal to हे mg हे m हे g कटलं तर h2 is equal to 0.6 into h1. आणि h1 काय आहे? 10 मीटर. h2 is equal to 0.6 into 10. h2 is equal to 6 मीटर. तर तो बॉल किती उंचीपर्यंत उसळी घेईल? 40% ऊर्जा कमी झाल्यानंतर, रिबाउंड झाल्यानंतर म्हणजे आपटल्यानंतर तो इथपर्यंत उसळला, ज्याला h2 म्हणला, 6 मीटर पर्यंत उसळी घेईल. तर हाईट ऑफ द रिबाउंड h2 आपण घेतलं. रिबाउंड म्हणजे उसळी घेतली, उसळी घेण्याची उंची. बॉलची उंची किती दिलेली आहे? हाईट ऑफ द बॉल म्हणजे बॉलची उंची 10 मीटर दिलेली आहे. आता आपण समजू सुरुवातीची ऊर्जा त्या बॉलची E1 आहे असं समजूत आपण या ठिकाणी. एनर्जी ऑफ द बॉल आफ्टर लॉस ऑफ 40% E2 म्हणतो आपण. मग या E1 मधनं 40% वजा करणार ह्याच्या, म्हणजे E1 मायनस हे 40%, त्याला सिम्प्लिफाय केलं एवढी किंमत E2 ची मिळते. आता मला E1 हे mgh1 आहे. इथं असलेली समजा ही हाईट असेल तर ही mgh1 आहे. आणि E2 किती आहे? या ठिकाणची ऊर्जा आहे ती mgh2 आहे. पण हे mgh2 मला असं घेता येतं, ते सारखं असल्यामुळे mg कसे h2 is equal to 0.6 h1 मिळतं. h2 is equal to h1 ची किंमत ठेवलो तर 6 मीटर उंचीपर्यंत तो बॉल त्या ठिकाणी उसळी घेईल असं आपल्याला म्हणता येतं. Now another. If a 12,000 watt electric iron, if a watt electric iron, हे गणित बघा, बी गणित आहे. बी ते एक्सरसाइज मधलं बी गणित आहे. आयर्न is used daily for 30 minutes.
for 30 minutes. How much total electricity is consumed? How much total electricity is consumed in the month of April? आ गणित आहे हे तुमच्या पुस्तकामधलं आ गणित आहे. एक्सरसाइज वाचून दाखवतो मी, तुम्ही बघा तिथं. जर 1200 वॅटची इस्त्री प्रति दिवसाला 30 मिनिटाकरता वापरली जात असेल तर एप्रिल महिन्यामध्ये इस्त्रीने एकूण वापरलेली ऊर्जा काढा. बरोबर आहे. आता ह्याला एक सोपं सूत्र आहे. काय काय दिले पहा, आपण पाहू. पॉवर दिले, पॉवर P is equal to 1200 वॅट. अजून काय दिले बघा. रोज किती वापरतोय आपण? दररोज. that is T is equal to 30 minutes. T is equal to 30 minutes. अजून काय दिले बघा. नंबर ऑफ डेज इन कोणत्या महिन्यात वापरतोय आपण? नंबर ऑफ डेज इन एप्रिल. 30 दिवस असतात बघा एप्रिल महिन्यामध्ये. बरोबर आहे. काय काढायचे मला? त्या ठिकाणी एकूण इलेक्ट्रिसिटी किती कंझ्युम झाली, म्हणजे मला या ठिकाणी तिथं कार्य झालेलं काढायचे. W is equal to, म्हणजे एक सोपं सूत्र आहे. इलेक्ट्रिसिटी कंझ्युम्ड आपण या ठिकाणी युनिट मध्ये जी काही एनर्जी वापरतो ती आम्ही युनिट मध्ये वापरतो. तर मला असे एक सूत्र आहे, W is equal to पॉवर इंटू टाइम. पण इथं पॉवर हे किलोवॅट मध्ये मी घेतलेलं आहे. पॉवर कशामध्ये घेतलेलं आहे? किलोवॅट मध्ये. आणि टाइम कशामध्ये घेतलेला आहे? हा आवर मध्ये घेतलेला. तर ह्या सोप्या सूत्राने होऊन जातं. आता ह्याला किलोवॅट मध्ये रूपांतर करायचं म्हणजे 1200 डिवायडेड बाय 1000. सो 1.2 किलोवॅट झाले. बरोबर आहे. मिनिटाला आवर म्हणजे अर्धा तास किंवा 0.5 आवर. बघा किती लवकर होतं. पी च्या ठिकाणी मी 1.2 किलोवॅट वापरलो इनटू टाइम. टी किती आहे बघा, 1/2 आवर आहे की नाही. आणि किती दिवसासाठी आहे? 30 डेज साठी आहे. बरोबर आहे. त्याला सोपं करून घ्या. 1.2 इंटू 15. 1.2 इंटू 15. आता याला सिम्प्लिफाय केलं तर 18 युनिट. किती एनर्जी वापरली मी? 18 युनिट वापरली. आता हे मी असं का लिहिलं? कारण तुम्ही मागं पाहिलेले 1 किलोवॅट आवर इज इक्वल टू 1 युनिट. 1 किलोवॅट आवर इज इक्वल टू 1 युनिट. तुम्हाला मग वेगळ्या पद्धतीने काढायचं असेल तर मग ह्याचं काय करावं लागेल? सेकंदामध्ये रूपांतर करून घ्या. ह्याचं सेकंदामध्ये रूपांतर केला की तुम्हाला मिळतं. पण आलेल्या
कॅल्क्युलेशनला तुम्ही कशानं भागावं लागेल 1.6 इंटू 10⁻6 नी भागला की तुम्हाला उत्तर हे मिळतं. आता शेवटचं गणित घेऊन आपण इथं थांबू. पहा, an electric pump has 2 kilowatt power हे गणित आहे पुस्तकामधलं ये. Power, how much water will the pump lift? How much water will the pump lift? Every minute to a height of 10 meter. मराठीमध्ये घ्या, एका विद्युत पंपाची शक्ती शक्ती 2 किलोवॅट आहे. तो पंप प्रति मिनिटाला किती पाणी 10 मीटर उंचीपर्यंत उचलू शकेल. P is equal to 2 किलोवॅट. दिलेला क्वांटिटी लिहा. P is equal to 2 किलोवॅट रूपांतर करा 2000 वॅट. बरोबर आहे. काय दिले बघा, H दिले तुम्हाला. H is equal to 10 मीटर. गणितामध्ये आहे 10 मीटर. अजून काय दिले बघा, H is equal to 10 मीटर. G नाही दिलं तरी पाठ ठेवायचं. G is equal to 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ही व्हॅल्यू आपण पाठच ठेवायची. केव्हा देतात केव्हा देत नाही आपण ती लक्षातच ठेवायची. आता पॉवर इज इक्वल टू W divided by T, that is mgh divided by T. वर्क mgh. तुम्हाला T is equal to 1 मिनिट म्हणलंय, टाइम दिलाय. T is equal to 1 मिनिट पर सेकंदामध्ये रूपांतर करावं लागतं, त्याला 60 सेकंद झाले. T is equal to 60. आता P तुम्हाला दिले, किमती ठेवून द्या. 2000 वॅट इज इक्वल टू W मास. काढायचे आपल्याला किती पाणी उचलल म्हणजे काढायचे. G किती आहे 9.8 आहे. म्हणजे M इथं काय करा, M क्वेश्चन मार्क करा, काय काढायचे कळतंय. H किती उंचीवर उचलायचे तुम्हाला 10 मीटरवर उचलायचे. T किती 1 मिनिटात म्हणजे किती 10 सेकंदात. बरोबर आहे. याला सोपं करा, सिंप्लिफाय करा. मला काय करायचे, M काढायचे. 2000 मल्टिप्लाय झालं, एकच मिनिटात होते सर. आता 60 डिवाइडेड बाय 9.8 इंटू 10. सोपं करून घ्यायला 6
आता 2000चं आणखी सिम्प्लिफिकेशन करून घ्या. नाही, दोन मिनिटात होऊन जाते सर. सगळ्याचं सिम्प्लिफिकेशन जर तुम्ही केला तर तुम्हाला किंमत मिळते 1224.5 1224.5 किलोग्रॅम. हे काटात बंद झालं सब. अशा प्रकारे याची एक्सरसाइज आपण इथं कंप्लीट केलेली आहे. हे कॅल्क्युलेशन सोपं आहे, तुम्ही करून घ्या, होऊन जाते. तर धड्याखालची एक्सरसाइज वगैरे सगळं पूर्ण करा, धड्याच्या आतले प्रश्न पूर्ण करा. अशा प्रकारे हा तुमचा धडा इथं संपला.